तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील, जसं की फ्लो कसा असतो, ते इंटरव्ह्यू कसे घेतात, आपला रेझ्युमे वगैरे कसा असला पाहिजे जेणेकरून आपण कॅपजेमिनाय क्रॅक करू शकतो. XYZ नंबरचा काउंट होता सुरुवातीला ॲप्टी द्यायला, त्यानंतर त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले तेवढेच होते की कमी होते की काय? 14 मुलींचा इंटरव्ह्यू एकाच दिवशी होता डायरेक्ट. मग तुम्ही ते सुपर एक्स प्रोग्रामला पण होते, तुम्ही तिथे प्रेझेंट पण केला कोड, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? मग त्याच्यामुळे त्यांनी तिच्यावर भर दिला की तुम्ही इंटर्नशिपमध्ये काय केलं, प्रोजेक्ट वगैरे, तुम्ही तुमचा इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स कसा. तुम्ही रेझ्युमेमध्ये म्हणजे किती प्रोजेक्ट ॲड केले होते तरी? 3 ॲड केले होते, 2 फ्लटरचे होते आणि एक जावा. साधारण किती वेळचा राऊंड होता मग कम्युनिकेशनचा? 30 मिनिटमध्ये हे सगळ्या होत्या गोष्टी. व्हाय शुड वी हायर यू, व्हॉट डू यू नो अबाउट कॅपजेमिनी. जेवढी लोकांनी त्यांनी कंपनी क्रॅक केले त्या सगळ्यांना प्रोजेक्ट विचारलाय आणि प्रोजेक्ट आपण केलाय की नाही, की आपण उचललेला आहे, हे त्यांना आपल्या बोलण्यातून कळून जातं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज आपण कॅपजेमिनाय या कंपनीचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकून घेणार आहोत. कॅपजेमिनाय तसं मास रिक्रुटर कंपन्यांपैकी एक आहे आणि त्या बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिट करतं. मेनली तर आपण असं म्हणू शकतो की फिमेल कॅन्डिडेट्स कॅपजेमिनाय जास्त प्रेफरन्स देतं. सो तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील, म्हणजे की जसं की फ्लो कसा असतो, ते इंटरव्ह्यू कसे घेतात, आपला रेझ्युमे वगैरे कसा असला पाहिजे जेणेकरून आपण कॅपजेमिनाय क्रॅक करू शकतो. चला तर मग ह्याच गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे तनया. आपण तिच्याकडनं ऐकून घेऊया तिचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा आहे. सो स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. हॅलो तनया. हॅलो सर. तर माझं नाव तनया बेंडाळे आहे आणि मी सिंहगड नरे कॅम्पसमधून इंजिनिअरिंग करते. तर मी कॅपजेमिनीसाठी सिलेक्ट झालेली आहे. तर म्हणजे त्यांचे टोटल 4 राऊंड होते आणि पहिला ॲप्टिट्यूड होती. ॲप्टिट्यूड म्हणजे गेम बेस्ड होते. त्यात म्हणजे टोटल 3 सेक्शन होते. पहिला सुडो कोड होते, त्यांनी स्निपेट दिलेले होते आणि करेक्ट आन्सर गेस करायचं होतं. आणि सेकंड होतं म्हणजे आपले नॉर्मल MCQ असतात, नेटवर्किंग, OS वगैरे, ते होते. त्यात 15 होते ते MCQ टोटल. आणि टोटल त्यांना म्हणजे या दोघी सेक्शनना मिळून 40 मिनिट होते. आणि नंतर गेम्स होते, म्हणजे 4 प्रकारचे गेम्स होते. डिडक्टिव्ह चॅलेंज, मोशन चॅलेंज, अजून ग्रीड चॅलेंज, असे चॅलेंजेस होते. आणि त्यांना म्हणजे काही अंदाजे 6 ते 9 मिनिटमध्ये म्हणजे किती लेवल करू शकतो तेवढं लेवल करायच्या होत्या. म्हणजे प्रत्येक म्हणजे हे दोन्ही राऊंड सोबतच होते, म्हणजे त्याच एकाच दिवशी होते. एकाच याच्यात 3 सेक्शन्स होते, हे गेम आणि आपली ओके ओके ओके. आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते. म्हणजे म्हणजे ग्रीड राहील, त्यात खूप सारे शेप्स असतील, ट्रायंगल्स वगैरे, आणि एखाद्या याच्यात क्वेश्चन मार्क असेल तर तिथं आपल्याला गेस करायचं आहे की कोणता शेप येईल, की जेणेकरून म्हणजे एका कॉलममध्ये रोमध्ये रिपीट होणार नाही. अजून एक गोल राहील आणि त्यात आपल्याला बॉल टाकायचा असेल आणि म्हणजे ब्लॉक्स असतील ते स्लाईड करून त्याला जागा करायची वगैरे. अजून ग्रीड होतं, त्यात म्हणजे असे लाईन्स होत्या आणि ते ॲड करायचे होते 2 शेप्स. तर ते आन्सर करेक्ट आहे की नाही हे आपल्याला विचारलेलं होतं. आणि अजून सिमेट्रीवाले होते, म्हणजे त्यात ना असे गोल होते आणि कोणता तरी एक असा ब्लिंक व्हायचा आणि ते असे म्हणजे एक ब्लिंक ते झाल्यानंतर 1, 2, 3 क्वेश्चन्स राहायचे वेगवेगळे. ते त्यात सिमेट्री विचारलेली राहायची, म्हणजे काहीतरी पॅटर्न राहायचा त्यांचा, की समजा 5+ आहे तर मग यात कोणते आहे ते तसले पॅटर्न सिलेक्ट करायचे. म्हणजे जेणेकरून आपल्याला ते पझल, थोडक्यात बेसिक पझल असेल, म्हणजे आपल्याला म्हणजे मेमरी त्यांना बघायची होती की आपल्याला ते आठवतंय की नाही, की ते सिक्वेन्स कसा आहे. आणि खूप सारे म्हणजे 5-6 ते सिक्वेन्स द्यायचे आणि मग लास्टला आपल्याला क्लिक करायचं की कोणता पहिले ब्लिंक झाला होता वगैरे, तसं सिक्वेन्स मध्ये करायचं. ते आपण लक्षात ठेवलंय का? म्हणजे आपल्याला किती लक्षात राहतं ते त्यांना बघायचं. मग ते होतं, हे झालं ॲप्टिट्यूड वाला. मग आता म्हणजे ह्या ॲप्टी मधनं पण बाहेर काढले का लोक, म्हणजे की म्हणजे आता समजा
XYZ नंबरचा काउंट होता हां. सुरुवातीला ॲप्टी द्यायला, हो. त्यानंतर त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले तेवढेच होते की कमी होते की काय नाही कसं? कमी, कारण कोणाकोणाला मेल नाही आला. या म्हणजे 2 प्रकारचे मेल आले, कम्युनिकेशनचं ओके. आणि एक आपलं टेक्निकल म्हणजे कोडिंगचं हां, होतं. म्हणजे असं का होतं बरं कम्युनिकेशन आणि टेक्निकल म्हणजे रोल वेगळे देणार होते का? हो, रोल वेगळे. त्याच्या म्हणजे हं. फक्त कम्युनिकेशन वाल्यांना मे बी फक्त ॲनालिस्टचा रोल असेल. ओके, ओके. असा बेसवर त्यांनी हे केले होते, सिलेक्ट अच्छा. केले होते. हं, हं. आणि मग मला दोघी मेल आले होते, कोडिंगचा पण आणि अच्छा, कम्युनिकेशनचा पण. अच्छा. हां, हां. तर मग म्हणजे मे बी 7-8ला होते असं. एका दिवशी म्हणजे आदल्या दिवशी कम्युनिकेशन टेस्ट हं. होती, 30 मिनिटाची होती ते. म्हणजे तेच नॉर्मल आपलं की ते सेंटेन्स काहीतरी राहणार स्क्रीनवर, ते आपल्याला वाचावे लागतील बरोबर. आणि ते म्हणून दाखवतील काहीतरी, म्हणजे ऑडिओ क्लिप राहील ती एकच वेळेस ऐकायची आणि आपण रिपीट रिपीट करायचं. करायचं. अजून काहीतरी ते असं स्टोरी टाईप सांगतील आणि तिच्यावर क्वेश्चन्स विचारतील, हं, हं. मग त्याचे आन्सर्स द्यायचे. अजून काहीतरी ग्रॅमॅटिकली चुकीचं हे सांगतील, मग ते आपण करेक्ट करून करेक्ट करायचं. सांगायचं. आणि लास्टला एक टॉपिक होता, हं. मला टेररिझम आला होता आय गेस, तर तिच्यावर म्हणजे हो का? बोलायचं थोडे वेळ. हां, तर त्याच्यावरती आपण हो, आपलं आपण मत बोलायचं. मांडायचं. हं. हं. तुमचं मत काय आहे, असं काय कितीतरी वेळ होतं बोलायचं, 1-2 ओके. मिनिट मे बी. तरी साधारण किती वेळचा राउंड होता मग 30 कम्युनिकेशनचा? मिनिटचा 30 होता. मिनिटमध्ये हो, हे सगळ्या होत्या हो, गोष्टी? 30 मिनिटमध्ये. ओके. हां, तर मग हे झालं कम्युनिकेशनचं. मग 8ला कोडिंगचा राउंड होता, तर 2 कोड होते हं. आणि म्हणजे एकच झालेला माझा अच्छा. कंप्लीट. हां, तर तरी काय कोड होते दोन्ही टेंटेटिव्ह? हां, तर फर्स्ट बिल्डिंगचा होता, म्हणजे कोणत्या बिल्डिंगला सनसेट दिसेल ओके. असं काहीतरी होतं. हं. आणि तर म्हणजे ॲरे बेस्डच क्वेश्चन्स होते, अच्छा. मीडियम लेवलचे हं, होते हं. सगळे. आणि दुसरा प्रिफिक्स समचा होता, पण तो नाही झालेला, ओके. बिल्डिंगवाला झालेला. प्रेफिक्स समचं मग तुम्हाला कसं कळलं की हा प्रेफिक्स समचा आहे की तुम्ही प्रिफिक्स नंतर बघितला की कसं? नाही, नाही बघितला होता, पण म्हणजे झाला नाही तो सॉल्व्ह अच्छा, सॉल्व्ह नाही माझ्याकडनं. झाला. हां, ओके. टेस्ट केसेस? टेस्ट केसेस एरर येत होते त्यात. ओके, म्हणजे ओके, ओके. सगळं टाईप वगैरे केलं, पण मला वाटलं करेक्ट आहे, पण नाही झालं ते. अच्छा, हां, ठीक मग आहे. एकच झालेला मग तो त्याचा बिल्डिंग. रिझल्ट लगेच कळतो आपल्याला की किती बरोबर आले आणि किती चुकले नाही, कोड नाही. की नंतरच? नंतर डायरेक्ट म्हणजे शॉर्ट इंटरव्ह्यूचा मेल येतो. अच्छा. शॉर्टलिस्ट झाले की नाही हं, तुम्ही हं. इंटरव्ह्यूला, तसं मेल येतो. मग लगेच म्हणजे खूप फास्ट प्रोसेस घेतली यांनी. 1-2 दिवसानंतरच लगेच मला इंटरव्ह्यूचा हे आला. युजुअली गॅप असतो असा हो, म्हणजे नाही, 1-1 खूप आठवडे, 2-2 कॅपजेमिनीने आठवडे. म्हणजे यावेळेस खूप हे घेतले. हां. आता हे म्हणजे 314 मुलींचा इंटरव्ह्यू एकाच दिवशी होता डायरेक्ट. बरोबर. हां, तर इनटेक पण जास्त होता का मग? कसं हो, होतं खूप यावेळेस? म्हणजे 205 सिलेक्ट केले पूर्ण सिंहगडमधून. ओके. खूप सिंहगडमधून जणांना फक्त? हो, मास रिक्रुटर. येस. येस. म्हणजे मग कसं खऱ्या अर्थाने तुमचं? माझं रिक्रुटर ॲक्चुअली म्हणजे कारण आत्तापर्यंत बाकी पण कंपन्या आल्या पण त्यांनी पण एवढं एवढा काउंट म्हणजे हं. पहिल्यांदाच बघितलाय. आधीचा सिनारिओ होता म्हणजे 2018 वगैरे पासून मी 17 हां, पासूनच बघतोय बरं. इंटरव्ह्यू प्रोसेस. सो ॲसेंचर वगैरे कंपन्या नाही. 800-800 लोक सिंहगडमधनं एकाच वेळेस घेऊन जायच्या. म्हणजे मी तर कॉग्निझंट. पहिल्यांदाच बघितलं कॅपजेमिनीचं अच्छा. एवढं घेतलं तुमचा असं. इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स पण पहिलाच होता का की आधी दुसऱ्या नाही, नाही, कंपन्यांचा? ॲसेंचरला पण दिलेलं. ओके. पण मग मे बी कम्युनिकेशनमुळे गंडलं होतं, म्हणजे हे झालं होतं माझं. ओके, ओके, ओके. हां. अच्छा. हां, ठीक आहे. आपण येऊया पुन्हा हो, राउंडकडे. पाहिजे. मग हा राउंड आता तुमचा कोड वगैरे झाले. हो, मग त्याचा code वगैरे रिझल्ट त्यांनी झाले. मेल कधी केला त्यांनी पुढे मग तुम्हाला? मेल मे बी डायरेक्ट 11 तारखेलाच की उद्या तुमचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आहे म्हणजे असं 2-3 आलं. दिवसांचा गॅप हां, खूप नंतर. म्हणजे फास्ट केलं होतं त्यांनी. मग 12 तारखेला इंटरव्ह्यू होता आणि हं. त्यांना म्हणजे 314 मुलींचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. म्हणजे त्यांची मेंटॅलिटी ही खूप डेंजर होती. तर त्यांनी म्हणजे 2 ते 4चा स्लॉट होता. ओके. तरी माझा 5च्या अबाउट इंटरव्ह्यू झाला होता. म्हणजे मी अच्छा. एवढं 1:30 वाजेपासून म्हणजे बसलेलीच होती लॉबीमध्ये. हं. तर म्हणजे त्या जास्त काही नाही, पण 10 ते 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू झालेला. पहिले त्यांनी विचारलं इंट्रोडक्शन वगैरे काय. मग मी म्हणजे माझ्या इंट्रोडक्शनमध्येच इंटर्नशिप मेन्शन केली होती आपल्या वेब बाय कॅप्सची. मग त्याच्यामुळे त्यांनी तिच्यावर भर दिला की तुम्ही इंटर्नशिपमध्ये काय केलं, प्रोजेक्ट वगैरे, हं, हं. तुम्ही तुमचा इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स कसा. मग मी म्हणजे इंटर्नशिपमध्ये तुम्ही काय प्रोजेक्ट केला बरोबर. असं विचारलं. मग मी सांगितलं आपले फ्लटरमध्ये क्विज ॲप, अजून एक्सपेन्स मॅनेजर वगैरे, ते आपले खूप छान प्रोजेक्ट होते. अजून सुपर एक्सचा पण खूप ऑप्शन होता माझ्याकडे. पण मग त्या मॅमनी म्हणजे स्पेसिफिकली विचारलं. इंटर्नशिप रिलेटेडच विचारलं हां, होतं ना? मग त्याच्यामुळे मला तेच सांगावं लागलं आणि नंतर फायनल इयरचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला लावला. ओके. मग तो एक्सप्लेन केला मी. आणि मग तुम्ही रेझ्युमेमध्ये म्हणजे किती प्रोजेक्ट ॲड केले होते तरी? 3 ॲड केले होते. 2 फ्लटरचे होते आणि एक जावा एक एफएक्सचा, Java सुपर FX होता. एक्सचा होता. आणि मग ते आता ओपी वगैरेकडे वळले होते. मग क्लासेस आणि ऑब्जेक्टमधला त्यांनी डिफरन्स विचारला.
मग ते डिफरन्स वगैरे सांगितलं आणि रिअल टाइम एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जे सांगितले होते ते आठवले मला तेच म्हणजे मेन्शन केले होते. मग रिअल टाइम एक्झाम्पल आणि सेकंड स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बिल्डर बफरमध्ये सॉरी हां स्ट्रिंग बफर स्ट्रिंग बिल्डर असे तीन जण आहेत. स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर मधला डिफरन्स विचारलेला त्यांनी. मग सांगितलं म्युटेबल इम्युटेबलचा डिफरन्स आहे. हां ते सांगितलं आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल वगैरे ते मेन्शन केलं त्यात. आणि मग नंतर ते SQL कडे वळले. SQLच्या कमांड्स मधले म्हणजे काय काय टाईप्स आहे त्याचे ते विचारले. आणि बस म्हणजे व्हाय शुड वी हायर यू आणि म्हणजे व्हॉट डू यू नो अबाउट कॅपजेमिनी असं विचारलं. वाचलं होतं ना म्हणजे हां वेबसाईट वरून म्हणजे आधीच प्रिपेअर करून ठेवलं होतं तसं. कारण म्हणजे क्वेश्चन असतातच म्हणजे कंपनीची माहिती असलीच पाहिजे ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देतो. हां तेच मग ते त्यांचं म्हणजे सर्व्हिस बेस्ड वगैरे ते सांगितलं. त्यांचं वर्क कल्चर वगैरे कसं आहे ते सांगितलं. आणि बस मग क्वेश्चन्स विचारले की तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत का. ओके. आता तुम्हाला ते फ्लो विचारला होता की इंटर्नशिपला जसं की तुम्ही आमच्या इथेच इंटर्नशिप वगैरे केलेलं आहे. तर मग तुम्ही ते सुपर एक्स प्रोग्रामला पण होते. तुम्ही तिथे प्रेझेंट पण केला कोड. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा की आपण जे प्रोजेक्ट बनवतो ओव्हरऑल एवढ्या टीम्स असतात. मग तुम्हाला कसं वाटतं की हे बेनिफिट राहील का सगळ्या स्टुडंटला. बेनिफिशियल म्हणजे खूप बेनिफिशियल आहे. कारण आपण कधी असं म्हणजे फक्त कॉन्सेप्ट आपण ऐकलेल्या राहतात आपल्याला माहिती असतात पण ते इम्प्लिमेंट कशा करायच्या हे आपल्याला माहिती नसतं रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये. आणि टीम वर्क कसं करायचं कारण टीममध्ये टास्क कसे डिवाइड होतात कसे टीम कल्चरमध्ये हे करावं लागतं ते आपल्याला माहिती नसतं. तर ते सुपर एक्स मुळे खूप हेल्प झाली आहे. आणि मेंटर म्हणजे कोणीतरी आपल्याला गाईड करायला असतं आणि ते म्हणजे खूप इम्पॉर्टंट झालं. बरोबर. ओके. सो मित्रांनो तुम्हाला ओव्हरऑल लक्षात आलेलं असेल की कॅपजेमिनायचा इंटरव्ह्यूची प्रोसेस म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोड स्निपेट्स जे की एखाद्या OOP लँग्वेजला पकडून किंवा कोड स्निपेट ज्याचे तुम्हाला आन्सर देता आले पाहिजेत. पुन्हा बेसिक OS नेटवर्किंग वगैरेचे क्वेश्चन ॲप्टीमध्येच ते क्वेश्चन्स असतात. कम्युनिकेशन राऊंड असतो. पझल असतात. वेगवेगळ्या टाईपचे गेम्स म्हणजे आपण असं बोलू शकतो. आणि त्यानंतर एक इंटरव्ह्यू राऊंड असतो. आणि इंटरव्ह्यू राऊंड बेसिक असतो असं म्हणजे फार अवघड लेवलला असं काही विचारलं जात नाही. हां याच्यामध्ये एक कोडिंगचे 2 क्वेश्चन असतात. ते दोन्हीही बरोबर आले तर तुमचा रोल थोडा चेंज होऊ शकतो. एक बरोबर आला तर तुम्हाला वेगळा रोल मिळू शकतो. 3 पद्धतीचे रोल असतात. ठीक आहे. सो त्यातल्या 4, 5.5 आणि 7.5 अशा पॅकेजची रेंज व्हॅरी करते. सो तुम्ही कोणतंही पॅकेज क्रॅक करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता तुम्ही एक्सपिरियन्समध्ये ऐकल्या तनयाकडून त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायच्यात. रेझ्युमेमध्ये एक छान प्रोजेक्ट असलाच पाहिजे. किमान एक मॅक्सिमम असले तर 3 असलेच पाहिजेत. चांगले तुम्ही सांगू शकाल एक्सप्लेन करू शकाल जेणेकरून तुमचं इंटरव्ह्यूअरचं लक्ष तिथे जाईल आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतील प्रोजेक्ट. कारण तुम्ही जर बघाल ना कॅपजेमिनायच्या इंटरव्ह्यूमध्ये सगळी जेवढी लोकांनी त्यांनी कंपनी क्रॅक केले त्या सगळ्यांना प्रोजेक्ट विचारला आहे. आणि प्रोजेक्ट आपण केला आहे की नाही की आपण उचललेला आहे हे त्यांना आपल्या बोलण्यातून कळून जातं. सो आपला कॉन्फिडन्स तेवढा असतो जर आपण प्रोजेक्ट स्वतः केलेला असेल. सो आय होप तुम्हाला ह्या पॉडकास्टमधनं काही व्हॅल्यू ॲड नक्कीच झालेल्या असेल. तुम्ही पण नक्कीच कॅपजेमिनी कंपनी क्रॅक करू शकता जर तुम्ही हिचा जो सांगितलेला पाथ आणि फ्लो फॉलो केला तर. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. वेलकम.